गोष्टी असतात. तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये कोच आहे, कोचवर बोस्टर म्हणजे तक्क्या लोड ठेवलेले आहेत. घरामध्ये चौकोनी उशा आहेत. आपल्या झोपायला रेक्टँगल साईज म्हणजे ती उशी आपण झोपायला डोक्याखाली घेतो. टर्कीजचे टॉवेल आपण सगळ्या आंघोळीसाठी वापरतो. इथे ज्या महिला आहेत त्यांच्या घरामध्ये 2.5 मीटरच्या ओढण्या आहेत. या सगळ्या वस्तू वापरून घरच्या घरी तुम्ही योग करू शकता. ज्या लोकांचं शरीर, आपल्याकडे फार एक गंमत आहे, पहिल्यांदा जेव्हा सुरू करायचं असतं ना तेव्हा सगळे असे असतात की हो आता मला छान सुरू करायचं, आता उद्यापासून पहाटे 5ला करणार. पहिले 4 दिवस, 5व्या दिवशी 5:15ला उठलं तर काय बिघडतं, आता झाले ना 4 दिवस करणार, मग 5:15चे आपल्याला 5:30 ठीक आहे. कशासाठी? तुम्हाला जर स्वतःला कुठेतरी निरोगी राहायचं असेल तर तो 5चा आकडा आपल्या स्वतःसाठी आपण का नाही ठेवलेला? मग त्या 5च्या आकड्याला उठा, 6च्या आकड्याला उठा आणि फक्त 20 मिनिटं स्वतःसाठी द्या. त्या 20 मिनिटांमध्ये एखादं आसन मला नाही जमत आहे, माझं शरीर नाही वळत, हरकत नाहीये. तुम्हाला खाली फॉरवर्ड बेंडिंग पुढे वाकायला सांगितलं, होत नाहीये, माझी कंबर दुखतीये, हरकत नाहीये ना, आधार घ्या. तुमच्या घरामध्ये कोच आहे, कोचला धरा, पाठीमागे सरका, जितकं शक्य आहे तेवढं पुढे वाका. मणक्याचा त्रास तुमचा संपूर्णतः निघून जातो. पण ह्या गोष्टी तुम्हाला कुठे शिकवल्या जातात? तर ह्या गोष्टींचे वेगळे वेगळे कोर्सेस आहेत. सरांनी सांगितलं त्या पद्धतीने KYSS आहे, कैवल्य धाम आहे, विवेकानंद केंद्र नाशिक आहे, ठाणे योगा स्कूल आहे, बोधी स्कूल आहे, असंख्य कोर्सेस तिथे आज चालू आहेत. सर्टिफिकेट पासून डिप्लोमा पासून डिग्री पर्यंतचे हे सगळे कोर्सेस करा, हरकत नाही. तुम्हाला डिग्री पर्यंत जाता येत नाही, पहिल्यांदा स्वतःसाठी सर्टिफिकेट कोर्स करा. तुम्ही म्हणाल माझा सर्टिफिकेट कोर्स झाला, पुढे काय? योग शिक्षक म्हणून या. आज कुठे लागतो योग शिक्षक? जिल्हा परिषदेच्या शाळेपासून ते इंग्लिश मीडियम, CBSE आणि ICSE बोर्डाच्या शाळांमध्ये सुद्धा तुम्हाला आज योग शिक्षक लागतो. ती तुमची पहिली पायरी. सर म्हणतात ते अतिशय योग्य आहे की तुम्ही जे शिकवता ते पैशांसाठी शिकवू नका आणि जेन्युइनली तुम्ही पैशांसाठी शिकवू नका. कारण जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट स्वतःसाठी सुरू कराल ना, तो पैसा तुमच्याकडे आपोआप चालत येतो. आज जसं एखादा शेतकरी आहे, त्यांनी मला एखादं पोतं आणून दिलं, मॅडम मी नाही देऊ शकत तुम्हाला पैसे, माझ्याकडेच नाही कारण माझाच माल जात नाही, पण तुम्ही माझ्या गुरु आहात म्हणून तुम्हाला ते आणून दिलं, छान आहे की. पण जर तोच तुम्ही जर पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या ठिकाणी जर तुम्ही घेत असाल तर धान्यविंद घ्यायची गरज नाहीये. त्या लोकांच्याकडनं खरंच तुम्ही तुमची जी काही फी आहे तीच घ्या. आता ती का घ्यायची? म्हणजे सर म्हणतील सगळं सांगतात पैसे घेऊन शिकवा, पण असं नाहीये. ज्या वेळेला आपण आपलं ज्ञान देतो तेव्हा ते ज्ञान आपण स्वतः आत्मसात करताना आपणही कष्ट केलेले असतात आणि जितकं आपण ज्ञान देऊ तेवढं आपलं ज्ञान वाढणार. आपण 1 रुपयाचं दिलं तर 2 रुपयाचं ज्ञान आपल्याकडे येतं. का बरं येतं? मी एखाद्या पेशंटला जर काही एखादं ट्रॅक्शन लावत असेल तर ते लावताना मला तिथे लक्षात येतं की पहिल्या पेशंटला ट्रॅक्शन लावताना मला असं लावायला लागलं होतं आणि याला लावताना मला वेगळ्या पद्धतीने लावायचंय आणि हे मी तिथे शिकते. मला जर त्याला सूर्यनमस्कार शिकवायचा आहे आणि मला जर लक्षात आलं की तो माणूस पाठीमागे वाकूच शकत नाहीये, इतकी त्याचं शरीर स्टिफ झालंय, कडक झालंय, त्याला पाठीमागे वाक म्हटलं की त्याला त्रास होतोय, तर त्या क्षणी मला समजतो की त्याला जर मागे वाकवायचं असेल तर मला आधार कशाचा घ्यावा लागेल, म्हणजे मग माझं तिथे शिक्षण होतं. तुम्ही जेव्हा शिकवता त्यावेळेला तुमचं ज्ञान विकू नका, पण ते कुणाला फुकटही देऊ नका. कारण जर तुम्ही फुकट दिलं तर घेणाऱ्याला त्याची किंमत 0 असते, तो तुम्हाला गृहीत धरतो. आपल्याला कोणी गृहीत नाही धरलं पाहिजे. आपण जेव्हा आपण शिकवतो त्यावेळेला स्वतः बरोबर दुसऱ्याला शिक्षित करायचं आणि तो अशाच पद्धतीने आजच्या काळामध्ये शिक्षित होतो. त्यामुळे हे जे कोर्सेस आहेत हे करून पहिल्यांदा स्वतःला शिक्षित करा. दुसरी खूप महत्वाची गोष्ट सांगते, महाराष्ट्र राज्य योग शिक्षक संघ ज्या संघाची मी महासचिव, सोलापूर जिल्ह्याची महासचिव म्हणून काम करते, शिवाय महाराष्ट्र राज्याची राज्य मीडिया प्रभारी म्हणूनही मी काम करते महाराष्ट्र राज्यावर. 12 सूत्री मागणी पत्र सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांपासून 36 जिल्हे जे आहेत त्या प्रत्येक एका जिल्हाधिकाऱ्याकडे आपण पोहोचवलेले. तर हे 12 सूत्री मागणी पत्र काय आहे? त्यातली पहिली मागणी अशी आहे की योग शिक्षक